उद्धव ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी आज या ठिकाणी ट्रॅक्टर मोर्चा काढला। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढलेला। आपल्यासोबत नितीन देशमुख सुद्धा आहे। मला सांगा, तो मोर्चा काढल्यानंतर काय मागणी होती आणि भव्य मोर्चा निवडणुकीच्या दरम्यान देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे, अजितदादा यांनी घोषणा केली होती की आमचं सरकार आलं तर महाराष्ट्रात शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू। जवळपास 6 महिन्याचा कार्यकाळ उलटला, परंतु अजूनही शेतकरी प्रतीक्षेत आहे। शेतकऱ्याला अद्यापर्यंत शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाला नाही। म्हणून आज शिवसेनेच्या वतीनं उद्धव साहेबांच्या आदेशाने, सावंत साहेबांच्या नेतृत्वात पश्चिम विदर्भामध्ये शेतकऱ्याचा सातबारा कोरा करण्यासाठी ट्रॅक्टर मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। जवळपास अकोला जिल्ह्यामध्ये 500 ट्रॅक्टर घेऊन 10,000 शेतकरी आज रस्त्यावर उतरले आणि संपूर्ण विदर्भात 50,000च्या जवळपास शेतकरी आज रस्त्यावर उतरले। हिवाळी अधिवेशनाच्या अगोदर मुख्यमंत्र्यांनी, ह्या सरकारने जर शेतकऱ्याचा सातबारा कोरा केला नाही, दिलेला शब्द तात्काळ पाळला नाही, तर येणाऱ्या हिवाळी नागपूर अधिवेशनामध्ये विदर्भातले शिवसेनेचा शेतकरी सोबत घेऊन ट्रॅक्टर मोर्चा विदर्भात काढण्यात येईल आणि विधान भवनाला ट्रॅक्टरनं घेराव करण्यात येईल। हे होते आमदार देशमुख यांनी या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे आणि त्यांनी सांगितलं की हिवाळी अधिवेशनापूर्वी जर यांनी मागण्या पूर्ण शेतकऱ्याच्या नाही केल्या तर येणाऱ्या अधिवेशनामध्ये ते इशारा दिलेला आहे।